नमस्कार मित्रांनो, आज आपण नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर थीमॅटिक फंड्स म्हणजे काय हे बघणार आहे आणि थीमॅटिक फंड्समध्ये गुंतवणूक केलेल्याचे काय फायदे असू शकतात. थीमॅटिक फंड्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे थीमॅटिक फंड्स एक विशिष्ट थीममध्ये गुंतवणूक करतात. विशिष्ट थीम म्हणजे काय, तर तुम्ही धरून चला की एका थीममध्ये 2 ते 15 वेगवेगळे सेक्टर्स असू शकतात आणि ह्या 15 सेक्टरची एक थीम बनते. उदाहरणच जर द्यायचं झालं तर कन्झम्पशन एक थीम असू शकते. ESG ही एक थीम असू शकते. ESG म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स अशी एक थीम असू शकते. त्यानंतर बँकिंग अँड फिनान्शियल ही एक थीम असू शकते. अशा वेगवेगळ्या थीम्समध्ये वेगवेगळे फंड्स वेगवेगळ्या पद्धतीनं गुंतवणूक करतात आणि त्यालाच आपण थीमॅटिक फंड असे म्हणतो. मग जेव्हा थीमॅटिक फंड्स अशा सेक्टर्समध्ये गुंतवणूक करतात तेव्हा डायव्हर्सिफाईड फंड आणि थीमॅटिक फंडमध्ये काय फरक आहे जर तुम्ही मला विचारलं, तर डायव्हर्सिफाईड फंड वेगवेगळे सेक्टर्स वेगवेगळे थीम्स त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. जेव्हा थीमॅटिक फंड आपण म्हणतो तेव्हा त्या थीमशी रिलेटेड तेवढ्याच सेक्टरमध्ये गुंतवणूक. डायव्हर्सिफाईड फंड आणि थीमॅटिक फंडमध्ये एक मोठा डिफरन्स हा पण आहे की डायव्हर्सिफाईड फंड्समध्ये डायव्हर्सिफिकेशन फार जास्त असतं, जास्त सेक्टर्स जास्त थीम्स घेतल्या जातात. थीमॅटिक फंडमध्ये कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ असतो, त्यामुळं रिस्क जास्त असते, रिटर्न कमवून द्यायची क्षमता जास्त असते. डायव्हर्सिफाईड फंडमध्ये त्याच्या तुलनेत रिस्क कमी असते, रिटर्न्स कमवून देण्याची क्षमता तुलनेने कमी आहे. मग थीमॅटिक फंड्समध्ये आपण गुंतवणूक का आणि कधी करायची, जेव्हा त्या थीमसाठी काही विशिष्ट अनाउन्समेंट गव्हर्नमेंटकडनं किंवा बाकीच्या ठिकाणावरनं होत असतात, त्यावेळेस त्या थीममध्ये गुंतवणूक केलेली कधी पण फायद्याची ठरणार आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर आता जे GSTचे रेट कट्स झालेले आहेत, त्या रेट कट्समुळे कुठल्या थीमला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे असं जर तुम्ही मला विचारलं तर ती कन्झम्पशन थीम आहे. कन्झम्पशन थीमसाठी बूस्ट मिळण्यासाठी जेव्हा GSTचे रेट कट्स झालेले आहे तेव्हा ह्या थीमॅटिक फंड्समध्ये जसं की कन्झम्पशन असेल, ऑटोमोबाईल असेल, ह्या थीमॅटिक फंड्समध्ये आपण जर गुंतवणूक केली तर त्याचा आपल्याला जास्तीचा फायदा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी आम्ही दिलेल्या खालच्या नंबरवर संपर्क साधा आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्या. धन्यवाद.